अखिल भारतीय हटाव अड्डा टेकडी बचाव दिनांक 21 एप्रिल कर्मयोगी संत तुकाराम दादा गीताचार्य यांच्या भूवैकुंठ अड्डा टेकडी येथील जमीन हडप करून कार्याचा बिमोड करू पाहणाऱ्या अखिल भारतीय सेवा मंडळ संस्था गुरुकुंज मोझरी जिल्हा अमरावती यांच्या विरोधात आज अड्डा टेकडीचे संचालक श्री सुबोध दादा, अध्यक्ष श्री नवलाशी मुळे, श्री सेवकरामजी मिलमिले, श्री रविदादा मानव, श्री संतोषभाऊ रडके, श्री कृष्णभाऊ सहारे, श्री प्रवीणजी राऊत, केंद्रीय ग्रामसभा अध्यक्ष श्री अविनाश भाऊ आंबेकर, श्री देवीदासजी जगनाडे, श्री विजयराव खरवडे यांच्या समवेत संपूर्ण विदर्भातून 3000 लोकांनी उपविभागीय अधिकारी ब्रह्मपुरी यांच्या कार्यालयावर जाहीर मोर्चा आंदोलनाची वाटचाल केली आहे। आज सकाळी 12 वाजता मुरलीधर मंदिर, टिळकनगर, ब्रह्मपुरी येथून भजन, नारे, घोषणांच्या गजरात शांती मोर्चाची सुरुवात झाली आहे। पोलीस स्टेशन, फवारा चौक मार्गे मोर्चा येऊन शेवटी शिवाजी चौकात श्री सुबोध दादा, श्री रविदादा मानव व श्री सेवकरामजी मिलमिले यांचे उद्बोधन झाले आहे। श्री सुबोध दादांनी वस्तुस्थिती बयान केली की 50 वर्षांआधी महाराष्ट्र शासनाने 50 एकर जागा अड्डा टेकडीच्या नावाने दिली असून तेव्हापासून आपली निरंतर ताबा वहिवाट आहे। प्रकरण न्यायालयात सुरू असताना तहसीलदार ब्रह्मपुरी यांनी कोणत्या अधिकाऱ्याने 7/12 उतार्यावरून अड्डा टेकडीचे नाव कमी करून अखिल भारतीय संस्था मोझरी अमरावती यांच्या संस्थेचं नाव चढवले। या अन्यायाच्या विरोधात अविरत आंदोलन पुकारण्यासाठी सुरुवात म्हणून हा आजचा शांती मोर्चाचं आयोजन करण्यात आले। प्राण जाईल तरी अड्डा टेकडीचे सेवक लोक आपला ताबा वहिवाट सोडणार नाही। या अखिल भारतीय संस्थेने कमलापूरची आश्रमशाळा विकली, आदर्श आमगावचे 7/12 बदलवले, 2 वर्षांआधी अध्यात्म गुरुकुल मोझरीचे सुद्धा 7/12 बदलवले होते। पंढरपूरच्या आश्रमावर सुद्धा त्यांनी दावे केले आहे, असे हे अखिल भारतीय संस्था गुरुकुंज मोझरीचे पदाधिकारी म्हणजे प्रत्यक्ष राक्षस असून गुरुदेव सेवा मंडळाच्या कार्यावर एक कलंक अभिशाप आहे। आपण सर्वांनी आपले गुरुदेव सेवा मंडळ यांच्यापासून रक्षण करून यांच्या अन्यायाविरुद्ध एकजुटीने लढलो पाहिजे, यासाठीचा हा शांती मोर्चा आहे। यानंतर सर्व प्रमुख लोकांसहित हजारो लोकांच्या वतीने उपविभागीय अधिकारी ब्रह्मपुरी यांना निवेदन देण्यात आले। लोकशाही पद्धतीने श्री अविनाश आंबेकर आणि केंद्रीय ग्रामसभा अध्यक्ष श्री प्रवीणजी पाटील यांनी सर्व लोकांना संबोधन केले। एसडीओ पर्वणी पाटील मॅडम स्वतः बाहेर येऊन सर्व गुरुदेव भक्तांचा मान ठेवून सर्वांच्या समक्ष निवेदनाचा स्वीकार केला। सर्व गुरुदेव भक्तांसाठी आयोजकांनी अल्पोपहाराची व्यवस्था केली। नंतर अड्डा टेकडीला पालकमंत्री श्री अशोकजी उईके यांच्या गाडीला घेराव करून त्यांना थांबवून निवेदन सादर करण्यात आले। प्रकरणाचा अभ्यास करून कायदेशीर जी आवश्यक आहे ती कार्यवाही अवश्य करू असं आश्वासन त्यांनी दिले। ब्रह्मपुरी तालुक्याची चंद्रपूर जिल्ह्याची अस्मिता असलेल्या अड्डा टेकडीला अखिल भारतीय संस्थेच्या पदाधिकारी राक्षसांच्या घशात जाण्यापासून वाचवण्यासाठी अन्यायाच्या प्रतिकारार्थ गुरुदेव भक्तांमध्ये प्रचंड संताप असून त्याच्या उत्तरार्धात आज या भव्य शांती मोर्चाचं आयोजन करण्यात आले। जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनलसाठी मयूर देवगडे, तालुका प्रतिनिधी ब्रह्मपुरी। नाही हे कर्मयोगी तुकाराम दादांच्या विचारधारातून त्याच्या संविधानातून शिकवलेलं आहे। पण काही आमच्यामध्ये जे स्वार्थी लोक होते, जे मतलबी लोक होते, आमच्यासोबतच राहिले, आमच्यासोबतच गेले आणि त्यांचा परिपूर्ण जो गोळा होता ही सत्ता आमच्या ताब्यात येईल कसं, हे सत्ता हा पैसा आमच्या हातात येईल कसं, आणि या अनुषंगाने त्यांनी अखिल भारतीय हात मिळवणी केली आणि स्वार्थासाठी मतलबासाठी आज आपल्याला इतक्या मोठ्या संख्ये इथं जमा व्हायला लागलं। मी पंढरपूरला असतो, पंढरपूरचं त्या महाराज की जय, परम पूज्य गीताचार्य दादा की जय, पूजनीय नारखेडे दादा की जय। आगे सरकले बंद केलं म्हणलं कार्य संपवणारा विजय कामिश Subscribe now and press the bell icon. Never miss an update.